मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महिलांच्या राहण्याची व्यवस्था विशेष करण्यात आली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी साफसफाई करताना दिसतायत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील सध्या मैदानात उतरलेले आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असणार आहे। आपण पाहू शकतात हे कांदा बटाटा मार्केट आहे, ज्याच्यामध्ये महिलांसाठी सुविधा आणि त्यांना राहण्याची व्यवस्था मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेले आहे। आपण पाहू शकतात हे सर्व नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, ज्यामध्ये हा मोठा हॉल आहे, त्या ठिकाणी महिला वास्तव्याला राहणार आहेत। त्या दृष्टीने पूर्ण स्वच्छता करण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी करताना दिसून येते। कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला जाते। त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणात मराठी बांधव सुद्धा मैदानात उतरलेले आणि महिलांसाठी आणि पुरुषांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा मराठा समाजाच्या बांधवांनी केली। त्यामुळे पनवेल, नवी मुंबई, उरण या परिसरातून मोठ्या पद्धतीने नियोजन केलं जात आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।